यांचं व्याख्यान झालेलं होतं आणि आज या कार्यक्रमामध्ये आम्ही दुसऱ्या पुष्पाची सुरुवात करत आहोत। आज आपण ऐकणार आहोत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर यांना। तर या पुष्पाची आपण सुरुवात करूया। मान्यवरांना विनंती की त्यांनी संस्थेचे आराध्य दैवत सावरकर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचे करून कार्यक्रमाची सुरुवात करूया। याच वेळेला आमच्या संस्थेच्या सर्व संचालकांनी सुद्धा प्रतिमा पूजन करण्यास व्यासपीठावरती मी आमंत्रित करते आहे। प्रतिमा पूजनाबरोबरच विज्ञान तत्वाधीन दीपप्रज्वलन सुद्धा पाहुणे इथे करणार आहेत। त्याचबरोबर आज महाशिवरात्रीला आमच्या संस्थेचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष श्री बापूराव साठे यांचा जन्मदिवस हा असल्याने आपण त्यांच्याही प्रतिमेचे इथे पूजन करणार आहोत। तीनही शाळांच्या मुख्याध्यापकांनी सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे। त्याग, तप, तर्क, तत्व, तारुण्य, तीर, तलवार, तिलमिलाहट एकाच ठाई असलेल्या क्रांती सूर्याच्या प्रतिमेचं पूजन आपल्यासमोर होत आहे आणि आपण याचे साक्षीदार आहोत, म्हणजे आपण परम भाग्यवान आहोत असं मला वाटतंय। 26 फेब्रुवारी 1975 साली सावरकरांच्या एका पुतळ्याचं अनावरण करताना फील्ड मार्शल माणेकशॉ पुण्यात म्हणाले होते, मला आयुष्यात अनेक सन्मान मिळाले पण वीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा जो सैनिक म्हणून मला मान मिळालेला आहे तो मी जन्मात विसरणार नाही। आणि असंच प्रतिमा पूजन आम्हाला तरी दरवर्षी आम्ही याचे साक्षीदार असतो। केवळ आम्ही पुण्यवान असू म्हणूनच आम्ही या सोहळ्याचे साक्षीदार असतो। आज तुमच्या समवेत आपण या क्रांती सूर्याचं प्रतिमा पूजन इथे करत आहोत। आज मला इथं सांगावंसं वाटतंय, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारिद रिपू मजसी असा कवण जन्मला या गीताला पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार आज देण्यात आलेला आहे आणि असल्याची घोषणा देण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य